कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तिनं आणि माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करते जाणून बुजून। म्हणजे माझा भूतकाळ खूप खडतर आहे अक्षरा। जी वेळ माझ्यावर आली, जे संकट माझ्यावर आलं ते वैऱ्यावरही येऊ नये कधी। आणि ते संकट म्हणजे भुवनेश्वरी। ठरवलं तरी भूतकाळात जे झालं तरी बदलता येत नाही। असं काय झालं बाबा भूतकाळात? ते सगळं आठवलं तरी मस्तकात तिडीक जाते माझ्या। असं वाटत बाबा तुला त्रास होतोय का? त्रास होत असेल तर आपण जाऊया का? थांब अक्षरा, आज मला बोलू दे। हा त्रास मला आज नाही, गेले कित्येक वर्ष होतोय। माझा दाबून ठेवलेला संताप उफाळून येतो मध्ये मध्ये आणि मग मी आवेशात त्या बाईला मारायला जातो। तिला जीवे मारायचं होतं मला, पण माझ्या तब्येतीनं माझी साथ दिली नाही कधी। माझ्या मुलानं कधी साथ दिली नाही माझी। इतकी वर्ष त्या खोलीत खितपत पडलो मी आणि या सगळ्याला कारण ती भुवनेश्वरी आहे। बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये। म्हणूनच तुला हे सगळं मला सांगायचं आहे अक्षरा। त्या बाईनं माझी जी अवस्था केली आहे ती माझ्या मुलाची, माझ्या सुनेची व्हायला नको आहे। म्हणजे अक्षरा, हेच मला तुला कधीपासून सांगायचं होतं, पण मला बोलता येत नव्हतं का। पण आता ती वेळ आली आहे। जे काही खरं आहे ते सगळं तुला कळायला हवं। बाबा भुवनेश्वरी मॅडम जर अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत तर मग त्यांच्या खऱ्या आई कोण आहेत? आणि कुठे आहेत त्या इथे आपल्या बरोबर या घरात का राहत नाहीत? त्यांचं नाव काय आहे? तिचं नाव चारुलता। चारुलता? चारुलता माझी बायको, माझी सहचारिणी, माझी चारुलता। MA झाली होती ती, लिटरेचर मध्ये PhD करणार होती ती, आणि मी मास्टर्स केलंय ऍग्रीकल्चर मध्ये। मला तुमच्या शिक्षणाबद्दल माहित होतं, पण त्या एवढ्या शिकल्या होत्या? ती जास्त शिकली होती। अक्षरा, या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।